आपण आता ज्या वास्तूमध्ये आहोत ते नार्वे गावातलं आहे आणि हे जे मंदिर तुम्ही बघितलंय ते सप्तकोटेश्वर मंदिर. या मंदिराला खूपसं ऐतिहासिक इम्पॉर्टन्स आहे. इम्पॉर्टन्स या दृष्टिकोनानं की हे एकमेव मंदिर असं आहे जे स्वतः शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. आपण आता ज्या वास्तूमध्ये आहोत ते नार्वे गावातलं आहे आणि हे जे मंदिर तुम्ही बघितलंय ते सप्तकोटेश्वर मंदिर. या मंदिराला खूपसं ऐतिहासिक इम्पॉर्टन्स आहे. इम्पॉर्टन्स या दृष्टिकोनानं की हे एकमेव मंदिर असं आहे जे स्वतः शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे आणि गोव्यातलं कुठलंही मंदिर शिवाजी महाराजांनी बांधलेलं नाही आहे. हे एकच मंदिर आहे शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. त्याचा इतिहास असा होता की शिवाजी महाराज हे एक शिवभक्त होते, त्यामुळे ते इकडे हा जो भाग आता आहे तो पूर्वी मराठ्यांकडेच होता आणि ती बाजू जी आपण आलो तिकडे ओल्ड गोवा ते सगळं पोर्तुगीजांकडे होतं. तर ते इकडे साऊथ गोवाला आले होते महाराज मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये. काही बंडखोरी झाली होती, त्यांच्याशी बोलणी करायला आपण कसं म्हणतो तसं सगळं होतं. आणि ही बॉर्डर होती मराठा साम्राज्याची बॉर्डर होती. इकडनं आदिलशाही सुरू होती ती आणि त्या बाजूला पोर्तुगीजचा राजवट होतं. तिकडे आले असताना ते सोमवारी इथे आले होते. म्हणे आपण जसं आज सोमवारी आलेलो आहे तसंच ते सोमवारी आले होते. मग त्यांचा एक मत असं त्यांचा एक प्रघात होता की आपण सोमवारच्या वेळेला शिवशंभूचा नमस्कार करायचा, अभिषेक करायचा त्यांच्या मनामध्ये असतं. मग ते इकडे आलं तरी म्हणाले इकडे देऊळ कुठे काय आहे का, तर इकडे म्हणाले इकडे गोव्यात तर कोणाचं काही देऊळ बिऊळ नसल्यामुळे म्हटलं तिकडे एक देऊळ आहे नार्व्याला, खूप लांब आहे ते, तिकडे तुम्ही येत असाल तर या म्हणून. तर ते म्हणाले ठीक आहे जायचं लांब आहे. मग ते सगळे अख्खे स्वारी घेऊन ते सगळे इकडे आले होते. तेव्हा हे आता आतमध्ये बघितलं आपण थोडासा गाभारा, तसा छोटासाच गाभारा होता, आतमध्ये काही असं मंदिर काही नव्हतं. मग त्यांनी अभिषेक केला आणि जेव्हा ते रिटर्न पाठी येत होते ना तर त्यांचा जो जिरेटोप असतो शिवाजी महाराज तो पाठीमागच्या बाजूला पडला. तर त्यांना असं वाटलं की असं हा अपशकुन कसा झाला, जिरेटोपनी लढाई करताना सुद्धा कधी पडला नाही, म्हणजे दुश्मनावर लढाई करताना सुद्धा कधी पडला नाही, अचानकपणे असं का पडला. म्हणून तिकडे थांबले. मग ते काही भटजींना आणि विचारलं की हा अपशकुन आहे तर काय संकेत काय म्हणतो. मग खूपशी चर्चा त्यांनी सांगितलं की तू देव असं सांगतोय तुम्हाला की मला असंच ठेवून जाऊ नको, तू राजा आहेस, तू मला ह्या कंडिशनमध्ये ठेवून जाऊ नको असं त्यांनी सांगितलं. तुम्ही हे सगळं बांधलं तुमचं चांगलं साम्राज्य होईल. तर ते मग शिवाजी म्हणे ठीक आहे आपण ते करूया म्हणून त्यांनी डिसाईड केलं की आपण इकडे ते मंदिर बांधायला. मग त्यांनी हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि हे मंदिर त्यांनी बांधलं. आता इथे हा जो शिवाजी महाराजांचा आपला इतिहास आपल्याला माहिती आहे की बाबा शिवाजी महाराजांनी मंदिरं बांधली, हिंदू धर्माचं रक्षण केलं, सगळं केलं. नाटकं होतं पण त्याच्यामध्ये दुसरा पैलू जो आहे शिवाजी महाराजांचा की किती ते म्हणजे डोक्याने हुशार होते आणि किती मुत्सद्दी होते. तर तेव्हा त्यांनी काय विचार केला की आता आपण बॉर्डरला आहोत, या बॉर्डरच्या पुढे आहे पोर्तुगीज राजवट, तर आपण इकडनं जर पोर्तुगीजांना हल्ला केला तर ते पण साम्राज्य आपल्याकडे यायला पाहिजे, कळलं की नाही. तर त्यामुळे तो विचार करत होता. मग त्यांनी काय म्हटलं की जर असंच सैन्य आलं इकडे, असंच सैन्य लोकांना कळणार की बाबा इकडे आलेलो आहे आणि इकडे काय पुण्यापासून लांब होतं, तिकडे सगळं साम्राज्य सैन्य पुण्याला होतं, पुण्याला गोवा खूप लांब होतं, इथे पोहोचेपर्यंत 8-10 तास लागणार होते त्यांना. मग त्यांनी काय शक्य लढवली की हे जे मंदिर बांधता वरती गाभारे आपण जे बघितलं रस्त्याने तिकडे एक चोर वाट करून वरती अख्खं त्यांनी एक अख्खा माळा बनवला. हा रस्ता नॅरवन फार छोटा का ठेवला सांग. नाही पण हा छोटा का ठेवला एवढं तुम्ही आयडिया. मुघल सगळे डिपार्ट ना ते जाऊच शकणार नाही, म्हणजे किती विचार केला बघितलं का. सांगतो स्टोरी.
हे बघून घेतो आता आम्ही हे 5 वर्ष वरती तिकडे सगळं शस्त्रास्त्र आणि सगळं ठेवायला लागले तिकडे. आणि मग काही हेर असतात तर त्यांनी सांगितलं की काहीतरी चाललंय. तर त्यांनी विचारलं शिवाय म्हणजे काय तुमचे एवढे सैन्य येतात इथे. ते म्हणजे काय नाही मंदिर बांधतायत ना, तर मंदिराच्यामुळे ती वर्दळ चालली. अचानकपणे लांबून ही लोक काय एवढी मराठा सैन्य काय येतं इकडे सारखं. मग त्यांनी ते उद्देशून केलं की आपण इथे मंदिर चालतंय म्हणून ते लपून गेलं. मग ते किती विचार करत होते. त्याच वेळेला त्यांनी असं भुयार बांधायला सुरुवात केली. इकडनं जे भुयार तुम्ही बघितलं ते कुठे निघतं माहितीये, आपण तिकडनं सुरुवात केलं ना जेटीवरनं तिथपर्यंत ते नेलेलं आहे. म्हणजे रात्रीच्या काळी इकडनं जी सैन्य जाईल ते डायरेक्ट बॉर्डरला तिकडे आणि तिकडे गनिमी कावा करून ओल्ड गोवाला अटॅक करायचं. आपण चर्च बघणार होता जिकडे पोर्तुगीजचा राजा बसायचा, त्यांचं जे फर्नांडिस म्हणून जे साम्राज्याचं होतं, मग तिकडे अटॅक करून त्यांना ते काबीज करायचं होतं. पण नेहमीप्रमाणे कसं होतं की कुठे ना कोणतरी फितूर म्हणतात गद्दारा शब्द येतो ना, तर कोणीतरी ती गद्दारी केली आणि पोर्तुगीजांना कळवलं की शिवाजी महाराज इकडे आहे आणि ते तुमच्यावरती अटॅक करणार आहेत. कोणीतरी आपलं फितूर झालं आणि सांगितलं त्यांना. त्यामुळे मग ते फौजींना कळलं की काहीतरी गडबड आहे. एवढं काय बघितलं येताना 100 माणसं येत आहेत, जाताना फक्त 25 माणसं जातात, बाकीची 75 माणसं जातात कुठे. म्हणजे काहीतरी गडबड चालू आहे इकडे या ह्याच्यामध्ये. मग त्यांनी त्यांच्या वकिलांना बोलवून घेतलं की बाबा तुम्ही काय करतात. मग शिवाजी महाराजांनी त्यांनी सरळ धमकी दिली की तुम्ही जर असं काही प्लॅन करत असाल तर प्लॅन करू नये, तर आम्ही तुमच्यावरती अटॅक करू. आणि इकडे शिवाजी महाराज एकटे होते. सैन्य मागवायचं म्हणजे पुण्याला मागवायचं म्हणजे खूप. मग त्यांनी तो तह केला. त्यांनी सांगितलं नाही आम्ही काय करत नाही. आणि शिवाजी महाराज तसेच परत गेले. म्हणजे गोवा हे राज्य कधीच मराठा साम्राज्यामध्ये कधीच आलं नाही. ते कारण एक वेळ कारण असेल ते एक कारण होतं की शिवाजी महाराज कसं म्हणजे ते रिट्रीट करायचे. असं मुद्दाम भांडायचं म्हणून मरेपर्यंत भांडायचं त्यांना माहिती भांडू शकले असते किंवा ते अटॅक करू शकले असते, पण अटॅकने सगळे वाताहत झाली असते. मग ते तसंच परत रिटर्न गेले. पण तोपर्यंत ते तसंच राहिलं. मग ते खूप वर्ष ते तसंच होतं, कोणाला माहिती नव्हतं काय नव्हतं. मग जेव्हा हे बंदी रिस्टोर करायला गेलं गव्हर्नमेंट ऑफ गोवानी, तेव्हा अचानकपणे त्यांना सापडलं. एवढं 300 वर्ष ते बंदच होतं. आणि मग आर्किओलॉजिकल सोसायटी आणि खूप जण इथे, मग त्यावेळेला मला पण बोलवलं होतं. मी पण उघडे पण आले. तर आतमध्ये खूपसे शिवकालीन अस्त्र शस्त्र दाणी भेटले होते. मग ते आता म्युझियममध्ये ठेवले आहेत. ते आपल्या वेळ मिळाला तर आपण ते इकडचे सगळे सापडलेले तिकडे. मग त्यानंतर मग इतिहासाचा पुढे झाला की हे एकमेव असं मंदिर होतं की शिवाजी महाराजांनी, मग इकडे सुद्धा बाबासाहेब पुरंदरे आले होते हे इनॉग्रेशनसाठी, म्हणजे शिवाजी महाराजांनी बांधलेलं एक आहे. मग आपण म्हणतो की मग आता नेक्स्ट असं की संभाजी महाराज. तर संभाजी महाराज तेव्हा लहान होते, ते होते त्यांच्याबरोबर. तर त्यांच्या डोक्यामध्ये होतं कधी ना कधीतरी इथे चाल करायचं. खूप वर्षानंतर संभाजी महाराजांनी चाल करून आले ते गोव्यावरती आणि ते वास्कोपर्यंत गेले होते. आणि आपण आता जाणार वेळ मिळाला तर तिकडे त्यांचा किल्ला आहे तिथपर्यंत गेले होते. तर तिकडे पण कोणीतरी गद्दारी केली म्हणून संभाजी महाराजांना परत यायला लागलं पुढे शिरून. नाहीतर गोवा अख्खं मराठा साम्राज्यामध्ये असतं. मग हे तो इतिहास आहे की का आपण ते परत गेलो. दोन्ही वेळा असं झालं होतं की आपलीच लोक फितूर झाली. आपलीच लोकांनी सांगितलं. जर आपल्या कोणी सांगितलं नसतं तर कधीच हा भुवा तिकडे असतं आणि अख्खं गोवा मराठा साम्राज्यामध्ये आलं असतं. म्हणून ती बॉर्डर तिथपर्यंत, म्हणजे जिकडे आपण आलो तिथपर्यंत बॉर्डर होती. ही बॉर्डर होती. त्याच्या पुढे पोर्तुगीजांचा तसं सगळा तो इतिहास होता. तर तुम्ही त्या ऐतिहासिक जागेवरती आले. पुराण काळामध्ये पण याचा संदर्भ येतो. पुराण काळामध्ये असा संदर्भ येतो की श्रीकृष्णाचा जेव्हा लढाई झाली होती, म्हणजे द्वारकेला नाही करायची, मथुरेला नाही करायची का न्यूट्रल जागेवरती कंसच्या सासऱ्याबरोबर, तेव्हा सुद्धा ते इथेच न्यूट्रल जागे म्हणून इथेच ह्याच डोंगरावरती ती लढाई झाली होती. म्हणून ते एक कुंड आहे तिकडे. आणि ते ऋषीमुनींनी मग सप्तकोटेश्वर म्हणून 7 कोटी वर्ष तप आणि यज्ञ केलं होतं म्हणून प्रकट झाला होता. म्हणून त्याला सप्तिकोटेश्वर म्हणून ते सप्तकोटेश्वर नाव, 7 कोटी वर्ष म्हणून तेच आहे. तर हे सगळं थोडासा इतिहास आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. इंटरेस्टिंग आहे.